एक मिनिट तुम्ही आपसामध्ये चर्चा करू नका. पेशंटचे कंप्लेंट्स काय आहे ते पेशंट स्वतःच्या कंप्लेंट सांगतायत, त्याच्यावरती सर आता कपिंग करतायत. कपिंग कुठल्या पॉईंटला लावतात काय आहे हे तुम्ही एकदा समजून घ्या. नंतर तुम्ही ग्रुपवर व्हिडिओ जरी पाहिले नसते तर ते समजणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर पेशंटचे कंप्लेंट समजून घ्या. सांगा सर तुमचं काय. हात शिवर होत आहे आणि लो बॅक पेन. किती वर्षापासून आहे? हात शिवर 5-6 वर्ष असेल. 5-6 वर्षापासून लोअर बॅक पेन. म्हणजे 5-6 वर्षाचा पेन आहे म्हटलं. हा कुठला पेन आला? क्रोनिक. ओके. आणि लोअर बॅकला आहे म्हणजे त्याचा पॅथवे कुठला आहे? न्यूरोपॅथिक. नर्व्ह कॉम्प्रेस असेल त्यानंतर तयार होणारा हा पेन आहे. न्यूरोपॅथिक पेन आहे, क्रोनिक पेन आहे. क्रोनिक पेन असेल, न्यूरोपॅथिक पेन असेल तर त्याचे लक्षण खाली पायापर्यंत सुद्धा येतात. म्हणजे टिंगलिंग, नमनेस, व्हेरिकोस पेन पण आहे. व्हेरिकोस पेन सरांनी आता सांगितलं ब्लड स्टॅटिस. बरोबर, ब्लड स्टॅटिस आहे त्याची स्टेगनेस ची थांबलेली आहे. तिचं फ्लो आपल्याला काय करायचं आहे? रेग्युलेट करायचं आहे. ते रेग्युलेट करायचं आहे त्यासाठी त्याला आपण निडलिंग करते वेळेस एक लक्षात ठेवायचं, व्हेरिकोस व्हेनच्या वरती निडल करायची नाही. का? ब्लडिंग होऊ शकते, व्हेन फाटू शकते, इजा होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. आपल्याला कुठं करायची? त्याच्या डिस्टल साईडला, बाजूच्या. आपल्याला लोअर बॅक पेन साठी सुरुवातीला काय करणार मी? त्यांना फायर कपिंगचं अजून नाही आलं वाटतं. फायर कपिंगचं छान रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आहे ना. स्पिरिट आणलंय ना. हा, तर सुरुवातीला तुम्हाला मी सेक्शन कपिंग करून दाखवतो, त्यानंतर फायर कपिंग करून दाखवतो आणि त्यानंतर निडल प्रिक करून दाखवतो. शर्ट काढायचं. लक्षात ठेवायचं काय? पेशंटची ट्रीटमेंट घेण्यासाठी सहमती घ्यायची, सहमती पत्र. आता मला असं नाही वाटत इथं अरेंजमेंटने आपली ती व्यवस्था केली का नाही केली, तर सर फोनवरच सहमती देतील. तेच पत्र आपण समजून घ्यायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी, निडल लावली, पेशंटला चक्कर आली, पेशंट बेशुद्ध पडला, उदाहरणार्थ, तुम्ही घाबरायचं नाही. नाही तर पेशंट टेबलवर आणि तुम्ही बाहेर. धोंडून धोंडून शोधून शोधून मारतील लोक. त्याच्यामुळं तुम्ही जागा सोडायची नाही. त्या पेशंटला धीर द्यायचा. त्याच्यासोबत जे आलेत का त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स करायचं की हे परत 5-10 मिनिटांनंतर शुद्धीवर येतील. आणि दुसरी गोष्ट काय करायची? काय करायचं कोण सांगू शकतं का? ते तर पाहिजे, पण पोझिशन कसं ठेवायचं पेशंटचं? हेड लो. करेक्ट. काय करायचं त्या वेळेला? तुमच्या पलंगाच्या बाजूला 2 इटा कधीही ठेवायच्या, कंटिन्यू ठेवायच्या. एखाद्या पेशंटला जर तसं झालं, हेड लो करून टाकायचं. त्यानं काय होईल? त्याच्या मेंदूला, ब्रेनला रक्तपुरवठा व्यवस्थित होईल. नंबर 1. दुसरी गोष्ट निसर्गाची सगळ्यात महत्वाची, ग्रॅव्हिटी अतिशय महत्वाची आहे. लूज करायचं. वरचा जो भाग आहे ना, हा शक्यतो निडलच्या खालच्या भागाला टच करायचं नाही. नंबर 1. आणि निडल प्रिक करायच्या अगोदर व्यवस्थित स्प्रिट लावून घ्यायचं. पटेकर सरांचा असिस्टंट. हा आपला स्पाइन. स्पाइनच्या दीड चूल ह्या साईडला BL चॅनल, त्या साईडला BL चॅनल. 23
आणि 21 हे दोन पॉईंट आपल्याला 4 पॉईंट लावायचे. ते आपल्याला इलेक्ट्रो एक्युपंक्चर मध्ये सुद्धा त्याचे पीएस तयार करता येतात. बघा पटेकर सर एमबीबीएस माणूस ठेवतात असिस्टंट म्हणून. सर हे तुम्ही तो कोऑपरेट करता, पण त्यांनी त्यांच्या ओपीडी मध्ये खरोखर असिस्टंट ठेवले आणि त्यांच्या ओपीडीमध्ये आहेत सर माझ्याकडे डॉक्टर प्रत्येक महिन्याला 1 महिन्यात मी फक्त एकच डॉक्टर ठेवतो. माझ्याकडे आतापर्यंत 6 एमबीबीएस शिकून गेले एक्युपंक्चर, जवळपास 11 बीएचएमएस शिकून गेले. त्यांचे आता मोठमोठ्याने हे आहेत, त्यामध्ये त्यांनी पॅरालिसिस सेंटर एक चालू झालं संगमनेरला जे हॉस्पिटल चालू आहे त्या डॉक्टरचं बीएचएमएस ते त्यांचा प्रोजेक्ट तो 100 बेडचं हॉस्पिटल आहे, 100 बेडचं. आणि ज्यावेळेस ओपनिंगला बोलवलं त्यांनी मला, अगोदर छोटंसं होतं, तर त्या ओपनिंगला सर मी गेलो होतो, तिथं बाळासाहेब थोरात आले होते. त्या ओपनिंगला मी ज्यावेळेस गेलो तिथं आतमध्ये एकही बेड रिकामा नव्हता. 100 बेड ओपनिंगच्या दिवशी फुल होते. म्हणजे इतके छान रिझल्ट ॲक्युपंक्चर मध्ये. आणि याला जर ॲलोपॅथीची जर जोड लागली ना, मग तर अति सुंदर. ॲलोपॅथीचं प्रमोशन करू नका, ॲलोपॅथीचं प्रमोशन करू नका, ॲक्युपंक्चर विषयी बोला. हो ॲलोपॅथीचे डॉक्टर तुम्हाला मिळत आहेत आता खाली बघा भाग्यवाने. हे आमचं हे बाकी की तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तू मला असं सरांनी जे करता. सांगितलं ना, आता पटेकर साहेबांचा असिस्टंट आहे मी, मला शब्द सुचले नाही म्हणून मी काहीच बोललो नाही. कारण जिथं उत्तर देत आहेत ना तिथं बोलण्यात काही अर्थच नाही. नाही त्यांना ट्रेमर आहेत ना, ते ट्रेमर थोडे त्यांचे ते होतात. त्रास होतोय का? नाही ना. पोटांचे ट्रेमरचा त्यांना त्रास आहे ना. ट्रेमरचं कारण हायपर थायरॉइड पण असू शकतं, ट्रेमरचं कारण डेफिशियन्सीज पण असू शकतं, ट्रेमरचं कारण आत्ताच्या काळामध्ये एन्झायटी पण असू शकतं. एन्झायटी प्रत्येक डॉक्टरला असते, परत तो पेशंट येतो का नाही. आणि आता हे जे आपण निडल लावले पेशंटला, ते निडल लावते वेळेस एक लक्षात ठेवायचंय, निडलची साईज आपल्याला पाहिजे. निडल लावतोय आपण कोणत्या पद्धतीनं निडल लावतोय. 90°C, 45°C हे पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या पेशंटला इलेक्ट्रो ॲक्युपंक्चर नाही द्यायचं, तर त्यावेळेस आपल्याला त्याला मॅन्युअल स्टिम्युलेट करायचं. कसं? अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज 2 पद्धती आहेत. क्लॉकवाईज करा, क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या काट्याप्रमाणे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध दिशेने. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. शक्यतो टोनिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला क्लॉकवाईज रोटेशन यूज करायचे, आणि सिडेशन करायचं असेल तर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या निडलला स्क्रॅच करून सुद्धा